नमस्कार, मी दिनेश सगळ्यांचं विद्याश्रम अकॅडमी लोणखेडा यूट्यूब चॅनल मी पुन्हा एकदा स्वागत करतो, सत्कार करतो आणि सन्मान करतो. मागचा व्हिडिओ मी बनवला होता समास या चॅप्टरवर, पण त्याच्यामध्ये दोनच प्रकार घेतले होते मी, अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास. आता याच्यानंतरचा पार्ट 2 मी बनवेन असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मध्यंतरी काही कारणास्तव ते मला लेक्चर घेणं जमलं नाही, पण यावेळेस मी तुम्हाला ती जी राहिलेली कामं आहे ते पूर्णत्वास नेतो आणि पुढचे 2 प्रकार समासचा पार्ट 2 बनवतो आणि त्याच्यानंतर इतरही चॅप्टर जे महत्त्वाचे आहे, प्रयोग म्हणा किंवा अलंकार म्हणा किंवा वर्णमाला म्हणा, जे आवश्यक असलेली सगळी जी महत्त्वाची चॅप्टर आहे मराठी व्याकरण आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आता वादा करतो आहे, आता मी तुम्हाला विश्वास देतो आहे, आता मी तुम्हाला जाणार नाही, डेली काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच पोलीस भरतीचं ग्राउंड आता चालू आहे आणि संपण्यात पण आहे, काही जिल्ह्याचं संपलं पण आहे. आता लेखीची जोरदार तयारी करणाऱ्या काही पोरांना जे त्यांचे डाऊट्स वगैरे क्लिअर होतील आणि त्याच्याने एखाद्या गरीब पोरांना याचा फायदा होईल या कारणास्तव मी पुढचा व्हिडिओ बनवित आहे. समास हा चॅप्टर आपण त्यावेळेस पाहिला होता. समास म्हणजे नेमकं काय हो? समास याचा अर्थ काय होतो की दोन शब्दांनी एक शब्द तयार होतो, त्यालाच म्हटलं जातं समास आणि सामासिक शब्द. सामासिक शब्द आणि समास याच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. तर याच्यामध्ये सगळे शब्द कसे येणार आहे? सामासिक शब्द आहे. मग मागच्या टायमाला आपण 2 प्रकार पाहिले होते. एक प्रकार पाहिला होता आपण अव्ययीभाव समास आणि दुसरा प्रकार पाहिला होता आपण तत्पुरुष समास. याच्यामध्ये आता पुढचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत ते तुम्हाला बघायचे आहे. एखाद्याला जर का कधी हा व्हिडिओ भेटला असेल तर याचा पुढचा पार्ट 1 आहे तो तुम्ही बघून घ्यावा. आता याच्यामध्ये द्वंद्व समास आणि नंतर आहे बहुव्रीही समास, हे 2 आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण चॅप्टर बघतो आहे समास. ठीक आहे, आपण चॅप्टर बघतो आहे समास. या समास चॅप्टरचा तिसरा प्रकार घेऊन येतोय मी. प्रकार तिसरा, प्रकार क्रमांक 3 आहे. या तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे द्वंद्व समास. कोणता समास आहे? द्वंद्व समास आहे. द्वंद्व समास. ठीक आहे. आता बघा, द्वंद्व समास कसा ओळखायचा? याच्यामध्ये कोणती पद महत्वाची असतात? याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहे. पहिले पद सुद्धा महत्वाचे आहे आणि दुसरे पद सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही करू शकतात दोन्ही पद आयएमपी आहे. दोन्ही पदे महत्वाची आहे. दोन्ही पद महत्वाची आहे. कशामध्ये? द्वंद्व समासामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्या आता साहजिकच आहे, परत प्रकार तिसरा जो आहे याचे पुन्हा प्रकार पडणार आहे द्वंद्व समासाचे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार आपण बघतो आहे. पहिला जो प्रकार आहे तो आहे इतरेतर द्वंद्व समास. कोणता आहे? इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. आता इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखायचा? आता मी तुम्हाला सांगितलंय की सामासिक शब्द याचा अर्थ 2 शब्द आणि हे जो 2 शब्द आहेत या 2 शब्दामध्ये आणि व जर का कधी येत असतील तर त्या सगळ्या शब्दांना एकत्रितरित्या जोडले जात असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? इतरेतर द्वंद्व. कशाने जोडले जातील बरं हे? आणि व. आणि व या 2 शब्दांनी जे एक हा आणि व या 2 शब्दांनी जोडलं जाईल. कोणता? एखाद्या ठिकाणी आणि येऊ शकतं, एखाद्या ठिकाणी व येऊ शकतं. उदाहरणार्थ घेऊयात आपण. उदाहरणार्थ पहिला आहे. याच्यामध्ये तुम्ही बहीण भाऊ घेऊ शकता किंवा भाऊ बहीण, की बहीण भाऊ घेऊ आपण. बहीण भाऊ. ठीक आहे, बहीण भाऊ. आता तुम्हाला याला वेगळं करायचं आहे. जर वेगळं करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात? तर तुम्ही याला वेगळं करणार असाल तर बहीण व भाऊ असं म्हणू शकतात तुम्ही. मग हे कशाने जोडलं गेलंय बघा? बहीण भाऊ हा जो शब्द आहे तो कशाने जोडला गेला आहे? व याच्याने जोडला गेला आहे. मी सांगितलंच तुम्हाला इतरेतर द्वंद्व समास कशाला म्हणायचं? एखादा शब्द आणि व याच्याने जोडला जात असेल तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? इतरेतर द्वंद्व. दुसरं उदाहरण बघू शकता तुम्ही. स्त्री पुरुष. स्त्री पुरुष. आता स्त्री पुरुष हा एकत्रितरित्या शब्द दिला तुम्हाला. आता याला वेगळं करायचं आहे. आता तुम्ही काय करणार? तुम्ही याला स्त्री पुरुष याला एकत्रित म्हणायचं तुम्ही स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष. कळलं का? याच्याने आता हा याला वेगळं करताना कशाने वेगळं करतोय आपण? आणि नाही. या ठिकाणी वेगळं करताना कशाचा वापर केला? व ने. आता पुढचं तिसरं उदाहरण तुम्ही घेऊ शकतात. परत 21
21 म्हणतो का नाही आपण, तर 21 हा शब्द वेगळा करायचा. वेगळा करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, 1 आणि 20, 20 आणि 1 किती झाले, 21 त्या पद्धतीनं. मग हे कशाने जोडले गेलं आहे परत, आणि या शब्दानं. लक्षात येत आहे ना, 21 म्हणजे 1 आणि 20, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, बहीण भाऊ, बहीण व भाऊ, हे दोन शब्द कशाने जोडले जात आहे, आणि व याच्याने. चौथा प्रकार बघूयात आपण आता परत. आपलं चौथं उदाहरण बघूयात. हे 3 उदाहरण झाले, चौथं आहे राम लक्ष्मण. राम लक्ष्मण हा शब्द आपण या ठिकाणी घेतला. आता तुम्ही राम लक्ष्मणला वेगळं करा. राम लक्ष्मण वेगळं करायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, राम आणि लक्ष्मण. हे बघा, या ठिकाणी व आला, या ठिकाणी आणि आला, या ठिकाणी आला, या ठिकाणी सुद्धा काय आला आहे, आणि. मग द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास जर का कधी ओळखायचा असेल, मग दोन शब्द हे या आणि व याच्याने जोडले गेले पाहिजे. आणि त्यांना जर का कधी जोडले गेले असतील, त्यांना वेगळं जर का कधी करायचं असेल, त्यांच्या मध्यंतरी तुम्हाला काय सापडणार आहे, व किंवा आणि याच्यापैकी सापडणार आहेत. मग हे कोणतेही या 4 पद्धतीचे किंवा या व्यतिरिक्त इतर जे शब्द आहेत त्यांना वेगळं करताना तुम्हाला व आणि याचा जर कधी मध्यंतरी सापडत असेल, हे शब्द सापडत असेल, तर तुम्ही कशावर गोल मारायचा आहे, इतरेतर द्वंद्व समासावर मारायचे. आणि जर का कधी तुम्हाला इतरेतर द्वंद्व समास हा ऑप्शन नाही सापडत असेल, तर कशावर गोल मारणार आहात, मग तुम्ही द्वंद्व समासामध्ये. ठीक आहे, कारण हा द्वंद्व समासाचाच प्रकार आहे. हा झाला पहिला प्रकार. कळला आता. इतरेतर द्वंद्व समास ओळखायचा असेल तर 2 शब्दाच्या मध्ये काय लपलेले असेल, आणि व. ठीक आहे, आता हा द्वंद्व समासाचा पहिला प्रकार झाला. आता मी तुम्हाला दुसरा प्रकार शिकवतो. आता बघा, दुसऱ्या प्रकाराचं नाव वैकल्पिक द्वंद्व. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. ठीक आहे, आता मी परत सांगतो, शब्दांमध्ये अर्थ आहे. वैकल्पिक याचा अर्थ काय होतो, वैकल्पिक याचा अर्थ असतो ऑप्शन. वैकल्पिक याचा अर्थ काय असतो, पर्याय. ठीक आहे, वैकल्पिक याचा अर्थ काय होतो, ऑप्शन, आणि आपण मराठीमध्ये त्याला म्हणू शकतो पर्याय. ठीक आहे, पर्याय याचा अर्थ काय होतो की 2 पैकी तुम्हाला एकच सिलेक्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो, त्या उदाहरणावरून तुम्हाला डायरेक्टली समजायला लागेल. बरं, ठीक आहे, 15, 16, 15, 16. पहिले उदाहरणच देऊन देतो, मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने. पाप पुण्य, पाप पुण्य. तिसरं उदाहरण आहे सत्यासत्य, सत्य. चौथं उदाहरण आहे न्यायान्याय. न्यायान्याय. ठीक आहे, आता हे उदाहरणं झालीत. आता बघा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलंय की भाऊ, जा तुम्ही स्टेशनरीमध्ये जा आणि 15-16 पुस्तके घेऊन या. मग तुम्ही काय करतात, 15 वेगळे आणतात आणि परत 16 वेगळे आणतात का, तर असं करत नाही. एक तर आपण 15 आणणार किंवा 16 आणणार आहे. मी तुम्हाला याच ठिकाणी सांगितलंय की वैकल्पिक द्वंद्वमध्ये नेमकं काय आहे की ऑप्शन. ऑप्शन याचा अर्थ पर्याय. एक तर तुम्हाला 15 सिलेक्ट करावं लागेल किंवा 16. 15 किंवा 16 2 पैकी कोणताही एकच. जर का कधी असं दाखवत असेल तर तुमचं काम आहे वैकल्पिक द्वंद्ववर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी परत बघा, या ठिकाणी म्हणणार तुम्ही एक तर 15 किंवा 16 दोघांपैकी एकच आहे. ठीक आहे, 15 किंवा 16 समजून घ्यायच्या काही गोष्टी. आता याच्यामध्ये पाप पुण्य. एक तर तुम्हाला बघा, याचा अर्थ काय होते, एक तर पाप किंवा पुण्य, हे ना. आता दोन्ही गोष्टी होतील का, नाही. दोघांपैकी एक तर पाप असेल किंवा पुण्य असेल. एक तर 15 असेल किंवा 16 असेल. दोघांपैकी कोणताही एकच पर्याय निवडायला लावत असेल तर ते उदाहरण कशाचं असतं, वैकल्पिक द्वंद्वचं. सत्यासत्य. एक तर सत्य असेल किंवा असत्य असेल. असत्य असेल, कोणताही एकच, दोघांपैकी एकच. या ठिकाणी तुम्हाला बघा, एक तर न्याय भेटेल, न्याय किंवा अन्याय. न्याय किंवा अन्याय दोघांपैकी एकच आहे. एक तर न्याय असेल किंवा अन्याय आहे. लक्षात आलं आता वैकल्पिक द्वंद्व याचा अर्थ काय होतो.
तुम्हाला या शब्दामध्ये दोघांपैकी कोणतं तरी एक सिलेक्ट करायला लावत असेल अशी शब्द रचना कशामध्ये आढळणार तुम्हाला? वैकल्पिक द्वंद्व. कळलं आता? ते पहिला होता पण इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्वामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? आणि व याच्याने जोडले जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणतं तरी दोघांपैकी एक सिलेक्ट करायला हवं. यांच्यामध्ये काय सापडायचं असेल तर तुम्हाला वा किंवा याच्याने हे तुम्हाला हे मध्यंतरी तुम्हाला हे शब्द आढळतील. ठीक आहे. वैकल्पिक द्वंद्व आता मला तरी वाटतं की तुम्हाला तुम्ही चुकणार नाही आहात, कारण हे तुम्हाला दोन पर्यायापैकी एकच पर्याय सिलेक्ट करायला लावत आहे. कळलं आता? समजलं असेल आशा करतो आणि पुढे जातोयात. ठीक आहे. आता हे झालं आपलं वैकल्पिक. पुढचं येत आहे बघा. पुढचं येत आहे आपला समाहार द्वंद्व. कोणता आहे? समाहार द्वंद्व. तिसरा प्रकार आहे. समाहार द्वंद्व समास म्हणू शकता तुम्ही आता. ठीक आहे. हा कितवा प्रकार झाला आपला? तिसरा. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार. आता समाहार याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता शब्दावर रचनावरच तुम्हाला मी समजावतो आहे. आता चहा पाणी. चहा पाणी हे उदाहरण झालं. पहिला पर्याय आपला 1 नंबरचं उदाहरण मी तुम्हाला देतो. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादी भांडण गावामध्ये वगैरे होते, मग त्यावेळेस म्हणतो गावामध्ये भांडण झाले आहे, आपण काय म्हणतो की अरे एका पोलीस स्टेशनला जायचं, चहा पाणी करून टाकू. चहा पाणी करून टाकू. चहा पाणीचा निश्चित अर्थ काय होतो? भेटल्यानंतर एका ठिकाणी बसणार आहात, त्या ठिकाणी तुम्ही काय घेणार आहात? चहा घेणार आहात आणि चहा घेतल्यानंतर परत स्वतःला काय घेणार आहात? तुम्ही पाणी घेणार आहात आणि इतर गोष्टी सुद्धा. ठीक आहे. आता ऍक्सिडेंट झाला आहे, आपण काय म्हणणार की थोडाफार खर्च लागणार आहे. याचा अर्थ याच्यामध्ये पहिलं पद पण महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं, सोबतीला इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. मग या ठिकाणी तुम्ही चहा आणि पहिले हे दोन्ही पद महत्वाचीच आहे, पण इतर गोष्टी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची असतात. त्याला काय म्हटलं जातं? समाहार द्वंद्व. है ना? आता चहा पाणी आणि इतर गोष्टी, इतर तत्सम गोष्टी आहेत. हे पहिले उदाहरण आहे. दुसरं घेऊयात आता उदाहरण परत. भाजीपाला. है ना? भाजीपाला. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पहिला शब्द येतो आहे भाजी, महत्वाचीच आहे, अधिक पाला. आपण घरातनं निघतो. घरातनं निघाल्यानंतर म्हणतो की भाऊ मी बाजारात जातो, है ना, भाजी मंडीमध्ये जातो आणि भाजीपाला घेऊन येतो. तर तुम्ही सोबतीला घेऊन जात असताना तुम्ही भाजी आणि पाला एवढेच घेतात का? नाही. एखाद्या ठिकाणी बसतात, काहीतरी पिऊन घेतात किंवा घरी काहीतरी गोष्टी संपलेल्या आहेत ते तुम्ही स्वतः त्याच्या सोबतीला घेतात. मग जातात फक्त भाजीपाला घ्यायला, पण त्याच्यामध्ये भाजी पण आला आणि पाला पण आल्या, पण याच्यामध्ये इतर गोष्टी सुद्धा आल्या. है ना? इतर गोष्टी सुद्धा आल्या म्हणून त्याला काय म्हटलं जातं? समाहार द्वंद्व. ठीक आहे. तिसरं उदाहरण परत घेतो मी. मीठ भाकर. हे उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. आता याच्यामध्ये बघा, मीठ अधिक भाकर हे दोन्ही आहे. आता मीठ भाकर आणि इतर साधे पदार्थ याच्यामध्ये सुद्धा आहे. आता मीठ म्हणून आपण मीठ भाकर खाऊन घेतो. आता मीठ भाकर खातो म्हणजे मीठ आणि भाकर एवढीच खातो का? नाही. त्याच्यासोबत कांदा येणार किंवा इतर गोष्टी जे पण आहे आपण खाण्यासाठी वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, त्या गोष्टी सुद्धा आपण काय, आपण साधी माणसं मीठ भाकर खाणारी माणसं आहेत. मग मीठ आणि भाकर एवढंच खातो का? नाही. तर इतर गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे आपण? समाहार द्वंद्व समास. कळलं आता? मला असं वाटतं की समाहार द्वंद्व समास हा ओळखायचा असेल तर याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची आहे आणि इतर गोष्टी सुद्धा महत्वाची असतात. इतर गोष्टी सुद्धा त्या दोन शब्दामध्ये असतात. म्हणून त्याला म्हणायचं आपण समाहार द्वंद्व समास आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात. सगळ्यात पहिले याचे आपण कोणता प्रकार पाहिला आहे? समासचा आपण तिसरा प्रकार पाहिला. समासचा तिसरा प्रकार कोणता आहे? की द्वंद्व समास. द्वंद्व समास कसं ओळखणार? की याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. दोन्ही पद महत्वाची असतात. द्वंद्व समासाचा पहिला प्रकार कोणता? इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास ओळखायचा असेल तर काय म्हणणार? की एखादा शब्द जो आहे जोडला गेलेला आहे तो त्यांच्यामध्ये कशाने काय असतं? ते आणि व. याचे उदाहरण आपण पहिलं घेतलं, बहीण भाऊ. बहीण भाऊला आपण वेगळं करणं असेल तर बहीण व भाऊ म्हणतो. मध्यंतरी काय येतो आहे? व. आणि स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष मध्यंतरी आणि येत आहे. 21, 1 आणि 20 मध्यंतरी आणि येत आहे. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण मध्यंतरी आणि येत आहे. याचा अर्थ काय होतो? की वो इतरेतर द्वंद्व समाजामध्ये आणि व या दोन शब्दांनी ती शब्द आहे ती जोडली जातात. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? इतरेतर द्वंद्व समास आहे. आता ठीक आहे. आपण दुसरा प्रकार पाहिला होता. दुसरा प्रकार कोणता आहे? वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक याचा अर्थ काय होतो? की ऑप्शन, दोघांपैकी तुम्हाला एकच सिलेक्ट करायला लावत आहे. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं पर्याय.
आणि हे वा किंवा याच्याने जोडले जातील. ठीक आहे, 15 16 एक तर 15 असेल किंवा 16 असेल, दोघांपैकी कोणतं तरी एक ऑप्शन. ठीक आहे, पाप पुण्य एक तर पाप किंवा पुण्य दोघांपैकी एक. सत्य असत्य, सत्य किंवा असत्य. न्याय अन्याय एक तर न्याय किंवा अन्याय दोघांपैकी एकच. दोन्ही नाही, दोघांपैकी कोणतं तरी एक. दोन्ही पद महत्वाचीच आहे, कारण आपण न्यायाला किंमत तेव्हा देऊ ज्यावेळेस अन्याय होईल, हे ना. सत्याला तेव्हाच किंमत देऊ ज्यावेळेस असत्य असेल. दोन्ही शब्द महत्वाचेच आहे, पण दोघांपैकी कोणतं तरी आपल्याला एक सिलेक्ट करायला लावतं आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत. मग त्या उदाहरणाला आपण काय म्हणायचं, वैकल्पिक द्वंद्व समास. आणि त्याच्यानंतर याचा तिसरा प्रकार आपण पाहिला. तिसरा प्रकार काय म्हणतो आहे, समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समासामध्ये काय बोललो मी, की दोन्ही शब्द महत्वाचेच आहे, पण त्याच्या सोबतीला इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. याच्यामध्ये उदाहरण नंबर 1 पाहिलं, चहा पाणी. चहा पाणी म्हणजे काय होतं, की बघ चहा पण घेणार आहोत, पाणी पण घेणार आहोत, आणि त्याच्या सोबतीला इतर गोष्टी सुद्धा येऊन जातात. भाजीपाला घ्यायला चाललो म्हणजे काय, भाजी पण आहे, पाला पण आहे, त्याच्यासोबत इतर गोष्टी सुद्धा आपण घेतो. मीठ भाकर म्हणजे मीठ असतं, भाकर असते याच्यामध्ये साध्या जेवणामध्ये, आणि इतर गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येऊन जातात है ना. मला असं वाटतं हा द्वंद्व समास तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळलेला असेल है ना. आणि हे समजल्यानंतर याच्यावरच तुमचं समाधान होणार नाही. हे समजल्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं खूप चांगलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर का कधी डिटेल्समध्ये अभ्यास केला तर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, आता पुढचा प्रकार बघूयात. आता पुढचा येतो आहे बहुब्रीही समास है ना. समासाचा चौथा प्रकार. प्रकार नंबर किती आला, चौथा. प्रकार 4. ठीक आहे, प्रकार नंबर 4 आहे. चौथ्या प्रकाराचं नाव आहे बहुब्रीही समास. बहुब्रीही समास, बहुब्रीही समास है ना, चौथा प्रकार आहे. याच्यामध्ये थोडंसं मला ओके. चौथा प्रकार आहे बहुब्रीही समास. साहजिकच आहे, याचे सुद्धा प्रकार पडतीलच. आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार असतो तो विभक्ती बहुब्रीही. पहिला प्रकार कोणता आहे, विभक्ती बहुब्रीही. बहुब्रीही समास. ठीक आहे, आता बघा बहुब्रीही समास कोणाला म्हणायचं. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पहिलं पद पण महत्वाचं नसतं, दुसरं पद सुद्धा महत्वाचं नसतं, तिसऱ्याच पदाला किंमत दिली जाते, त्याला काय म्हणायचं आपण, बहुब्रीही समास है ना. ना पहिले पद महत्वाचे ना दुसरे महत्वाचे, पहिले महत्वाचे नसून दुसरे पण महत्वाचे नसून तिसरेच महत्वाचे असते, त्याला काय म्हणायचं आपण, बहुब्रीही समास. ठीक आहे, आता विभक्ती बहुब्रीही समास. आता विभक्ती साहजिकच तुम्हाला विभक्ती माहिती असल्या पाहिजे. एकूण विभक्ती किती आहे, 8. त्याची प्रत्यय वगैरे तुम्हाला माहिती असल्याशिवाय हा प्रकार सहसा तुम्हाला समजणार नाही. विभक्ती हा चॅप्टर सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेल, काळजी करू नका. पण तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने घेण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, याचे छोटेसे प्रकार आहेत 2. समानाधिकरण. पहिला प्रकार होतो त्याचा समानाधिकरण. याच्यामध्ये समान आहे म्हणजे 2 शब्द असतील आणि दोन्ही शब्दाला समान विभक्ती असते, म्हणून त्याला समानाधिकरण म्हणतो. उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगून देईन, समजावून देईन, काळजी करू नका. ठीक आहे, हा झाला. आता बघा लक्ष्मीकांत. आपण हा शब्द लिहिला, लक्ष्मी आणि कांत. ठीक आहे, आपण एकत्रित जोडूया, लक्ष्मीकांत. हे उदाहरण घेता. आता याचा अर्थ काय होतो बघूया. याचा अर्थ होतो लक्ष्मी आहे कांता ज्याची, तो काय असतो, विष्णू. ठीक आहे, आता बघा या शब्दामध्ये पहिला शब्द कोणता आहे, लक्ष्मी. दुसरा शब्द काय येतो आहे, कांत है ना. कांत म्हणजे काय, कांता. आता याच्यामध्ये लक्ष्मी याचा अर्थ लक्ष्मी देवी आहे, आणि कांता याचा अर्थ काय होतो, पत्नी. लक्ष्मी आहे कांता ज्याची, त्याला काय म्हटलं जातं, विष्णू. आता बघा विष्णू तुम्हाला याच्या शब्दामध्ये आढळतो आहे का, नाही आढळत आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आढळते आहे आणि कांता आढळते आहे. ना लक्ष्मी महत्वाची आहे ना कांता महत्वाची आहे. महत्वाचा म्हणजे तिसरा शब्द आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बहुब्रीही समास.
हे पहिले पद आहे, हे पहिले पद महत्वाचे नसून दुसरे पद सुद्धा महत्वाचे नसून तिसरेच पद इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे आहे, है ना. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बहुब्रीही समास. आता विभक्ती बहुब्रीही समास आपण हा बघतो आहे. त्याच्यामध्ये प्रकार बघतो आहे समानाधिकरण. आता बघा, तुम्हाला माहिती असेल लक्ष्मी आणि कांता विभक्ती लागलेली आहे का? नाही, विभक्तीचे प्रत्यय लागलेले नाही. लक्ष्मी मूळ शब्द आहे ज्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो. अशी कोणती विभक्ती आहे त्याला प्रत्यय नसतो? तर प्रथमा आहे. कोणती आहे? प्रथमा विभक्ती आहे, है ना. हा शब्द लक्ष्मी हा शब्द प्रथमा आहे, कांता हा शब्द सुद्धा काय आहे? प्रथमा आहे, है ना. तर याच्यामध्ये विभक्ती काय लागलेली आहे? प्रथमा. आणि या ठिकाणी सुद्धा प्रथमा. दोन्ही विभक्ती समान आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? समानाधिकरण. सहसा हा प्रश्न याच्यामध्ये येतो, विभक्ती बहुब्री समास कोणता आहे या पद्धतीने. पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारला याच्यावर की समानाधिकरण विभक्ती कोणता आहे, तर तुम्ही याच्यामध्ये दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये असतात म्हणून त्याला काय म्हणायचं? समानाधिकरण आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. नीलकंठ. नीलकंठ, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा नीलकंठ. आता म्हणजे याच्यामध्ये म्हटलं जातं निळा आहे कंठ ज्याचा तो काय असतो? शंकर, है ना. आता याच्यामध्ये बघा नीलकंठ, याच्यामध्ये निळा हा शब्द झाला आणि कंठ हा शब्द झाला. आता निळाला प्रत्यय लागलेला आहे का? नाही. कंठला म्हणजे आपला हा कंठ आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे का? नाही. कोणत्याही विभक्तीला कोणतेच प्रत्यय लागलेले नसतात तर त्याला काय म्हणतो आपण? प्रथमा. मग हे कोणत्या विभक्तीचं कोणती विभक्ती आहे? प्रथमा. आणि या ठिकाणी कंठ हा शब्द सुद्धा काय आहे? प्रथमा. कोणत्याही प्रकारची विभक्तीचे प्रत्यय लागलेले नाही. मग ती कशामध्ये येते? प्रथमामध्ये. प्रत्यय नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? प्रथमा. ठीक आहे. निळा हा शब्द सुद्धा प्रथमामध्ये येतो, कंठ हा सुद्धा प्रथमामध्ये, कारण त्याला विभक्ती लागलेली नाही. मग हा शब्द जर बघायला गेलो तर पहिला शब्द काय येतो आहे आपल्याला? नीड. आणि नंतर काय आहे? कंठ. मग याच्यामध्ये ना नीडला किंमत आहे ना कंठाला किंमत आहे. नीळकंठ, नीडाला किंमत नाही, कंठाला किंमत नाही. किंमत कशाला आहे? शंकर आहे. मग पहिल्या शब्दाला किंमत नाही, दुसऱ्या शब्दाला किंमत नाही. किंमत कशाला आहे? तिसऱ्या शब्दाला. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? बहुब्रीही समास. तिसरेच महत्वाचे. पहिले पद महत्वाचे नाही, दुसरे पद सुद्धा महत्वाचे नाही, तिसरेच पद महत्वाचे असते, है ना. हे झालं, ठीक आहे. आता मी सांगितलं तुम्हाला समानाधिकरण म्हणजे काय आहे, की दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये येतात म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? समानाधिकरण. जमेल. आता व्याधिकरण बघूयात. आता याचाच पुढचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला देऊन देतो उदाहरण, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. उदाहरणार्थ पुढचं कोणतं आहे? समानाधिकरण पाहिलं. आता याचा दुसरा प्रकार म्हणू शकतात तुम्ही व्याधिकरण. ठीक आहे. व्याधिकरण बघा, हा प्रकार नंबर 1. आणि प्रकार नंबर 2 कशाचा पडलाय? विभक्ती बहुब्री समास. याला मी वेगळं काही विशेष पण म्हणत नाही, पण एखाद्या पोराला प्रश्न पडला नाही पाहिजे किंवा एखाद्या वेळेस प्रश्न आला तर तुम्हाला ती जमली पाहिजे. आता ही बघा, दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये असतात. इथं काय असतात? दोन्ही शब्द एकाच विभक्तीत. दोन्ही शब्द एकाच विभक्तीत, हे ना. आता हे समानाधिकरण येतात तर समान विभक्ती समान असेल, पण इथं व्याधिकरण मध्ये समान असेल का? नाही, इथं वेगळे असेल, हे ना. दोन्ही नामं आहे ते वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असेल. तर उदाहरणार्थ एक बघूयात. उदाहरणावर थांबतो मग कळेल. गजानन. गजानन हा शब्द तुम्ही घेतला, हे ना. आता बघा, गजानन कोणाला म्हणतात? तो आपण गणपतीला म्हणतो. याला डिटेल्स मध्ये लिहायचं असेल तर गजाचे आहे आनन ज्याचे तो गणपती. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आहे. आता बघा, पहिला शब्द गज आहे, याचे गजाचे हा शब्द झाला. दुसरा शब्द आहे आनन, हे ना. आनन.
आता याला डिटेल्समध्ये लिहायला गेलो तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. गजानन म्हणजे गजाचे आहे आनन ज्याचे तो कोण असतो गणपती. साहजिकच पहिल्या शब्दाला किंमत नाही, दुसऱ्या शब्दालाही किंमत नाही, याचा अर्थ हे होतं. ना गज महत्वाचा आहे ना आनंद महत्वाचा आहे. महत्वाचं काय आहे गणपती. ना पहिले पद महत्वाचं ना दुसरे पद महत्वाचं. तिसरंच पद महत्वाचं असेल तर बहुब्रीही समास म्हणतो. आता याच्यामध्ये गजाचे आहे आनंद ज्याचे तो. आता पहिला शब्द कोणताच आहे गजा आणि चे लागले बघा. कोणती विभक्ती लागली आहे चे. आणि याच्यामध्ये आनंद मूळ शब्द आहे. आनंद म्हणजे काय आपण तोंड म्हणू शकतो हे ना. गजाचे याचा अर्थ हत्तीचे. आता चा ची चे चा हे कशाची विभक्ती. चे प्रत्येक कशाचे आहे षष्टी. कशामध्ये आहे षष्टीचे हे ना. विभक्ती षष्टीची विभक्ती लागली आहे. आनंद याच्यामध्ये मूळ शब्द आहे त्यामध्ये कोणती विभक्ती लागणार आहे प्रथमा. कोणती विभक्ती लागणार आहे प्रथमा. असं जर का कधी एखादा शब्द असेल पहिल्या शब्दाला दुसरी विभक्तीचे प्रत्यय आणि दुसऱ्या शब्दाला दुसऱ्या विभक्ती शब्द वेगवेगळ्या विभक्ती लागलेल्या असेल त्याची प्रत्यय लागलेली असतील तर त्याला काय म्हणायचं व्याधिकरण. काय म्हणायचं त्याला व्याधिकरण. या पद्धतीने अजून एखादं उदाहरण जर घ्यायचं असेल तर चक्रपाणी. दुसरं उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. चक्रपाणी पहिली विलांटी घेतोय. चक्र आहे पाणीत ज्याचे तो विष्णू हे ना. आता याच्यामध्ये चक्र आहे पाणीत याचा अर्थ बघा पहिली विलांटी असेल. आता हा शब्द भरपूर वेळेस कन्फ्युज होतो आपण. पाणी हा शब्द असा पण लिहिला जातो आणि पाणी हा शब्द असा पण लिहिला जातो. तर दुसरी विलांटी जर का कधी असेल तर त्याचा अर्थ येतो आहे जल. आणि पहिली विलांटी जर कधी असेल तर त्याचा अर्थ होतो हात हे ना. हे लक्षात ठेवा. दुसरी विलांटी असेल तर पाणी आणि म्हणजे पाणी म्हणजे जल आणि दुसरी पहिली विलांटी असेल तर हात हे लक्षात ठेवा. मग चक्र पाणी या ठिकाणी कोणती विलांटी आहे पहिली विलांटी आहे. पहिली विलांटी याचा अर्थ काय होतो हात. चक्र आहे हातात ज्याचा तो कोण असतो विष्णू आहे. लक्षात येते तर विष्णू आहे. श्रीकृष्ण वगैरे तुम्हाला पाहिलं असेल ते हातामध्ये तो चक्र घेऊन तुम्हाला आढळत असेल. मग यामध्ये चक्र पाणी. आता याच्यामध्ये चक्र आणि दुसरं आहे पाणीत. आता इ आ हे लोकेशन दाखवलं जातं स्थळ दाखवलं जात आहे. स्थळ दाखवलं असेल तर बघा एखाद्या दिने स्थळ किंवा वेळ दाखवलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं सप्तमी. त्याला काय म्हटलं जातं सप्तमी हे ना. पाणीत हा शब्द कशा झाला मग सप्तमीचा. आणि चक्र हा शब्द मूळ शब्द आहे त्याला काहीही प्रत्यय नाही. काहीही प्रत्यय नसेल तर त्याला काय म्हटलं जातं आपण प्रथमा हे ना. त्याला काय म्हटलं जातं प्रथमा. लक्षात येत आहे. आता बघा चक्र आहे पाणीत ज्याचे तो कोण आहे विष्णू. ना पहिलं पद महत्वाचं ना दुसरं पद महत्वाचं काय आहे विष्णू. तुम्हाला गणपती हा शब्द याच्यामध्ये सापडणार नाही. शंकर हा शब्द याच्यामध्ये सापडणार नाही. आणि विष्णू हा शब्द लक्ष्मीकांत याच्यामध्ये आढळत नाही आहे. आणि विष्णू हा शब्द या ठिकाणी चक्रपाणीमध्ये सुद्धा आढळत नाही. म्हणून याला म्हटलं जातं की पहिले पद महत्वाचे नसून दुसरे पदही महत्वाचे नसून अर्थ मात्र तिसराच होतो. त्याला काय म्हणायचं आपण बहुब्रीही समास. लक्षात येत आहे. बहुब्रीही समाजाचा पहिला प्रकार कोणता पाहिला आपण विभक्ती बहुब्रीही समास. विभक्ती बहुब्रीही समाजाचे परत दोन प्रकार पाहिले आपण समानाधिकरण आणि दुसरं काय आहे व्याधिकरण. समानाधिकरण म्हणजे असे शब्द लिहिल्यानंतर त्याचं डिटेल्समध्ये अनालिसिस केल्यानंतर पहिला शब्द आणि दुसऱ्या शब्दाला समान विभक्तीचे प्रत्यय लागतात असले तर समान लागतात हे ना. समान लागतात म्हणून त्याला काय म्हणायचं आपण समानाधिकरण. आणि जर का कधी वेगवेगळ्या विभक्तीचे प्रत्यय लागला असेल तर त्याला काय म्हणायचं व्याधिकरण. मला असं वाटतं की आता हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपण शेवटी पोलीस भरतीची तयारी करतो आहे आणि पोलीस भरतीची तयारी केल्यानंतर असं डिटेल्समध्ये जर तुम्हाला जमलं तर तुमचे प्रश्न याच्यातनं जाणार नाही असं मला वाटतं. हा झाला कोणता आहे बहुब्रीही समाजाचा पहिला प्रकार. कोणता आहे विभक्ती बहुब्रीही समास. विभक्ती बहुब्रीही समाजामध्ये विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी तुम्हाला लागलेले असेल. एकूण 8 विभक्ती आहे. 8 विभक्तीमध्ये कोणती तरी विभक्ती याच्यामध्ये जोडली गेलेली असेल. ठीक आहे. हा प्रकार नंबर 1 झाला. प्रकार नंबर आता दुसरा बघूयात आपण. दुसरा प्रकार बघू आपण नत्र बहुब्रीही समास. बहुब्रीही समासाचा दुसरा प्रकार आहे नत्र बहुब्रीही समास. नत्र बहुब्रीही समास. नत्र म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा नत्र याचा अर्थ नाही. नत्र तत्पुरुष समासामध्ये आपण पाहिलं नत्र ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी नसलेला किंवा नाही सांगतं हे ना. तर या ठिकाणी सुद्धा उदाहरणं देईल ना मी. मग तेवढेच तुम्हाला नाहीच सांगेल. लक्षात ठेवा काय सांगणार आहे नाहीच सांगणार तुम्हाला ते. आता ठीक आहे मी उदाहरण देतो बघा. आता या ठिकाणी
अनंत 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 मी सांगितलं. आता याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो? नाही अंत, नाही अंत ज्याला तो, जो असेल तो, हे ना. त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवा. तुम्ही अनंत नाही, तुम्ही केव्हा तरी अंत होणार आहे तुमचा. पण एखादी गोष्ट नष्ट नाही होणार असेल त्याला म्हटलं जातं अनंत. आता या ठिकाणी काय शब्द मी तुम्हाला सांगितलं आहे की नत्र बहुब्रीही समाज, याच्यामध्ये काय येणार आहे? नत्र. हे नत्र म्हणजे काय आहे? नाही. मग याच्यामध्ये काय आलं? नाही. एखादी गोष्ट तुम्हाला नाही सांगणार ते, हे ना. दुसरं आहे निर्बळ. काय आहे? निर्बळ आहे. आता निर्बळ हे सांगितलं आपण. आता निर्बळ बघा, ज्याच्यामध्ये बळ म्हणजे काय? ताकद आहे. बळ नाही असलेला जो पण आहे, ज्याच्यामध्ये ताकद नाही असं सांगत असेल त्याला म्हणायचं आपण निर्बळ आहे. ठीक आहे. नाही बळ ज्याच्यात तो, नाही बळ ज्याच्यात तो, हे ना. तो असेल तर तुम्ही हडकुडे असाल तर तुम्हाला सांगितलं तुम्ही निर्बळ आहात. तुमच्यामध्ये बलच नसेल तर तुम्हाला काय म्हटलं जाईल? निर्बळ आहे. मग याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हटलं जात आहे? नाही, हे ना. पुढचं उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हटलं जाईल? नाहीच आहे. ठीक आहे. अनाथ. अनाथ हा शब्द आहे. अनाथ हा शब्द बघा. अनाथ, अनाथ याचा अर्थ काय होतो? की आई वडील नसतात, त्याला काय म्हटलं जातं? एखादा त्याला पालन करता कोणीच नसतो, त्याला काय म्हटलं जातं? अनाथ. ज्याचा कोणताही नाथ नाही असा तो, ज्याला नाथ नाही असा तो, ज्याला नाथ नाही असा तो, है ना. आता तुम्हाला पण माहिती असेल की एखाद्याचे आई वडील नसतात तर त्याला काय म्हटलं जातं? आपण अनाथ. किंवा एखाद्याला कोणाही सांभाळ करणार नसेल त्याला काय म्हटलं? अनाथ, हे ना. आता याच्यामध्ये सुद्धा काय म्हटलं जाईल तुम्हाला? नाही असं म्हणतोय बघा, हे ना. नाही नाही नाही, मग काय म्हणायचं? नत्र. नत्र म्हणजे काय आहे? नाही. ठीक आहे. अनाथ झालं. उदाहरण परत आहे निर्धन म्हणूयात. निर्धन, हे ना. आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे आहे. ज्याच्याकडे धन नसतं त्याला काय म्हटलं जातं? निर्धन आहे. आता या ठिकाणी पण तुम्ही हे धन नाही असा तो, जो पण आहे, ज्याच्याकडे धन नाही असा तो, ज्याच्याकडे धन म्हणजे पैसा नाही असा तो, जो असेल तो, है ना. त्या ठिकाणी तुमचं नाव लिहू शकतात, है ना. आता ज्याच्याकडे धन नाही, या ठिकाणी सुद्धा काय सांगता आहे? ते नाही. याच्यामध्ये सगळी उदाहरणं तुम्हाला चारही उदाहरण दिली आहे. नत्र बहुब्रीही समास. नत्र बहुब्रीही समास तुम्ही लक्षात ठेवायचं डायरेक्टली नाही. नत्र सांगत असेल तर नाही म्हणायचं, हे ना. अनंत म्हणजे नाही अंत ज्याला तो, जो असेल तो. निर्बळ म्हणजे नाही बळ ज्याच्यात तो, जो असेल तो. अनाथ म्हणजे ज्याला नाथ नाही असा तो, जो असेल तो. निर्धन म्हणजे ज्याच्याकडे धन नाही असा तो, हे ना. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही निर्धन नाही, तुम्ही धनवान आहात, हे ना. पण आमच्यासारखे राहिले तर निर्धन असेल तर आम्ही काय म्हणणार? आपण स्वतःला, आमच्याकडे धन नाही पैसा नाही तर काय म्हणायचं? निर्धन. कळेल आता? मला असं वाटतं तुम्हाला समजायला पाहिजे. नत्र बहुब्रीही समाजामध्ये काही कोणतीही विद्या लागत नाही. नत्र म्हणजे नाही समजायचा, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? नत्र. नत्र म्हणजे नाही. अनंत म्हणजे नाही अंत ज्याचा तो. निर्बळ म्हणजे बळ नाही असा तो. अनाथ म्हणजे नाथ नाही असा तो. निर्धन म्हणजे धन नाही असा तो. नाही नाही तुम्हाला भेटत असेल. हा बहुब्रीही समाजाचा दुसरा प्रकार. प्रकार नंबर 3. प्रकार नंबर 3 एकदम इझी आहे, सोपा आहे. सहबहुव्रीही. बहुव्रीही. सहबहुव्रीही. तिसरा प्रकार आहे सहबहुव्रीही समास. समास जोडून असतं का? कारण आपण चॅप्टर समास बघतोय. असो. उदाहरण नंबर 1 बघा. आता याच्यामध्ये सहबहुव्रीही मध्ये नेमकं काय? आता बघा, याच्यामध्ये एक सुरुवातीलाच एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला स किंवा सह याच्याने सुरुवात होईल, लक्षात ठेवा. सहबहुव्रीही समासामध्ये स किंवा सहने सुरुवात होईल. याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला काय लागलेला? सह. याच्यामुळे तुम्ही चुकणार नाहीत असं मला वाटतं. सहबहुव्रीही समास याच्यामध्ये सुरुवातीचा जो पण शब्द आहे तो कशाने सुरुवात होणार? स किंवा सह, हे ना. याच्याने तुम्हाला सुरुवात झालेली सापडणार. आता बघा सहपरिवार. आता याच्यामध्ये बघितलं आपण सहपरिवार. मला सांगा आता सहपरिवार कशाने सुरुवात झालेली आहे? सहने झालेली आहे. दुसरा बघूयात आता. सफल, है ना. सफल, फलासहित असा तो, जो असेल तो. सवर्ण, वर्णासहित असा तो. 4. सबल, बलासहित असा तो. अशी उदाहरणं तुम्ही सांगू शकतात.
आता बघा, सहपरिवार म्हणजे परिवारासहित, हे ना, सहपरिवार म्हणजे काय आहे, परिवारासहित. आता या चारही शब्दाची सुरुवात कशाने झालेली, एक तर सने झालेली आहे किंवा सहने झालेली आहे, हे ना, कशाने झालेली आहे, एक तर सने झालेली आहे किंवा सहने झालेली आहे. तर तुम्हाला या शब्दाला ओळखण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मंत्राची गरज पडणार नाही. सह बहुव्रीही समासामध्ये सुरुवातीला स आहे आणि दुसऱ्यांदा पाहिलं तर आपण काय म्हणतोय, सह. मग सह बहुव्रीही समासामध्ये तुम्हाला ती शब्द ओळखायची असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, स किंवा सह, हे ना. काही मला तरी वाटतं की याच्यामध्ये काही विशेष नाही आहे, हे ना. पुढे जाऊयात. आता तिसरा प्रकार समजला असेल असं मला वाटतं. पुढचा प्रकार येतो आहे प्रादि बहुव्रीही समास. प्रादि बहुव्रीही समास. आता ठीक आहे, आता हा जो प्रकार आहे, मी पुस्तक पण वाचण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे काही शब्द आहे सुरुवातीलाच त्याच्याने होते आणि ते तुम्ही पाठ करून घेतलं तर मला वाटतं की तुम्हाला सर्वोत्तम होईल. आता या ठिकाणी त्यांनी सांगून दिलं आहे की प्र, परा, अप, सु, दूर आणि वी याच्याने होते. त्यांनी स्पष्ट सांगितलेले, या ठिकाणी कोणतेही नियमावली त्यांनी दिलेली नाही. तुम्हाला जर कधी या प्रकारावर प्रश्न विचारले तर तुम्हाला हे पाठ करावं लागेल, प्र, परा, अप, सु, दूर आणि वी, हे ना. आता प्र वर्ण आहे प्रबळ, प्रवर्ण तयार होतोय प्रबळ. परा याचा अर्थ पराक्रम, है ना. अप याच्यामध्ये आहे तुम्ही म्हणू शकतात अपवाद. सु याचा अर्थ म्हणू शकता तुम्ही सुविचार. दूर याच्यावरून आहे दुर्गुण, दुर्गुण. वी याच्यावरून तुम्ही म्हणू शकतात विख्यात. लक्षात येत आहे. आता हे तुम्हाला असे शब्द रचना तुम्हाला आढळेल की प्रादि बहुव्रीही समासामध्ये तुम्हाला जर कधी तुम्हाला तो शब्द ओळखायचा असेल तर नेमकं काय आहे, तर प्र, परा, अप, सु, दूर आणि वी याच्याने जर का कधी सुरुवात होत असेल एखाद्या शब्दाची तर तुमचं काम आहे काय करणं, प्रादि बहुव्रीही समास, हे ना. या पद्धतीने हे बघा तुम्हाला सांगितलंय की सुरुवातीपासूनच एकदा परत मी घेतो तुम्हाला. ठीक आहे. बहुव्रीही समास. बहुव्रीही समास मध्ये आपण पाहिलं होतं सुरुवातीला पासूनच परत एकदा थोडक्यात, है ना. समास या चॅप्टरचे आपण तिसरा आणि चौथा प्रकार पाहिला. समास या चॅप्टरचा पण तिसरा प्रकार पाहिला, द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे काय आहे, दोन्ही पद महत्वाचे आहे पण ती पद पहिलं पद आणि दुसरं पद दोन्ही महत्वाचे असतात. पहिले इतरेतर द्वंद्व समास म्हणजे कशाने जोडला जाईल, आणि व याच्याने जोडला जाईल. आणि बहीण भाऊ आहे, बहीण व भाऊ म्हणजे हे दोन्ही शब्द आहेत ते कशाने जोडले जाते आहे, आणि व याच्याने. ठीक आहे. आता पुढचं बघूया. दुसरा प्रकार पाहिला आपण वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व आहे ते तुम्हाला वैकल्पिक याचा अर्थ आहे ऑप्शन. जर का कधी तुम्हाला 15 किंवा 16 याच्यापैकी 15 किंवा 16 हे दोघांपैकी एकच जर सिलेक्ट करावं लागत असेल तर तुम्ही काय म्हणायचं, वैकल्पिक शब्द. दोन शब्दापैकी कोणता तरी एक सिलेक्ट करायचं आहे. तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समासामध्ये तुम्हाला दोन्ही शब्द महत्वाचे आहे पण इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहे, है ना. इतर गोष्टी सुद्धा IMP आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे तुम्ही समाहार द्वंद्व. पुढचं बघूयात आपण. हा चौथा प्रकार, है ना, समासाचा चौथा प्रकार. प्रकार नंबर चौथा बहुव्रीही समास. म्हणून यात बहुव्रीही समासामध्ये ना पहिले पद महत्वाचे ना दुसरे पद महत्वाचे काय असते, तिसरे महत्वाचे असते. याचा प्रकार नंबर एक काय म्हणतो आहे, विभक्ती बहुव्रीही समास. याच्यामध्ये कशाला किंमत दिली जाईल, विभक्तीला दिली जाईल. आता याच्यामध्ये विभक्ती बहुव्रीही समासाचा प्रकार नंबर एक समानाधिकरण. दोन्ही शब्दाची समान विभक्ती असेल तर त्याला म्हणायचं समानाधिकरण. आणि दोन्ही शब्दापैकी वेगवेगळ्या विभक्ती लागल्या असेल तर त्याला काय म्हणायचं, व्याधिकरण. लक्ष्मीकांत याच्यामध्ये प्रथमा विभक्ती लागलेली आहे आणि या ठिकाणी गजानन म्हणजे याच्यामध्ये षष्टी आणि प्रथमा लागलेला आहे, हे ना. तुम्हाला डिटेल्समध्ये मी समजावलं. आणि आता पुढे बघूयात नत्र बहुव्रीही समास. नत्रमध्ये काहीच नाही. नत्र याचा सुरुवातीपासून नत्र आहे. नत्र याचा अर्थ काय होतो, नाही. त्या शब्दामध्येच नाही असेल. अनंत याचा अर्थ काय, नाही अंत. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला काय आढळणार आहे, नाही नाही नाही. ठीक आहे. पुढे जाऊयात आता.
बहुब्रीही समास, बहुब्रीही समासामध्ये आपण बहुब्रीही म्हणतो आहे सहबहुब्रीही समास. सह याच्यामध्ये बघा एक तर स किंवा सहने सुरुवात होईल. हे सगळे शब्द बघून घेऊयात. ते याच्यामध्ये सहने सुरुवात झालेली किंवा सने झालेली आहे. स किंवा सहने सुरुवात होत असेल तर तुमचं काम आहे सहबहुब्रीही समास लावायचा आहे. पुढे बघूयात. याच्यामध्ये प्रादी बहुब्रीही समास. प्रादी बहुब्रीही समास ओळखायचा असेल तर तुम्हाला प्र, परा, अप, सु, दूर आणि वी हे उपसर्ग तुम्हाला सुरुवातीलाच आढळतील. याच्यापैकी कोणताही शब्द सुरुवातीला जर आढळत असेल तर तुमचं काम आहे काय करणं आहे प्रादी बहुब्रीही समास. ठीक आहे. मी समास या चॅप्टरचा दुसरा प्रकार मी तुम्हाला दिला आहे. मी दिलेला शब्द मी पाडतो आहे. याच्यानंतर लगेच दुसरा अलंकार हा चॅप्टर मी घेतो. अलंकार खूप चांगला चॅप्टर आहे आणि तो IMP पण आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपरला मराठीच्या प्रश्नापैकी एक प्रश्न निश्चितपणे त्याच्यावर पडतो आणि समास हा हार्ड मानला जातो, पण त्याच्यानंतर अलंकार सुद्धा हार्ड मानला जातो. मी गॅरंटी देतो अलंकाराचा तुमचा एकही शब्द एकही प्रश्न चुकणार नाही. पुढचा चॅप्टर येतो आहे अलंकार. ठीक आहे. आता तुम्हाला मी विनंती करणार. ठीक, मी तुम्हाला जे पण देण्याचा प्रयत्न करतो आहे, माझा उद्देश असा आहे की यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या कॉलला सन्मान देऊन मी टाईम हा जो लेक्चर आहे लगभग आपण बघायला गेलो तर रेकॉर्ड होतो आहे लगभग 10 ते 10:30च्या वाजेला. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अशा तुमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. जर का कधी याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी भेटत असेल तर तुमचं काम आहे तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटसला लावणं आणि जास्तीत जास्त गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं करणं. आणि हां, एक लक्षात ठेवा, जर लेक्चर चांगलं असेल तर निश्चितपणे कॉमेंट्समध्ये चांगलं लिहा. आणि जर का कधी लेक्चर तुम्हाला समजत नसेल किंवा समजलं नसेल किंवा याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला उद्धटपणासारखं वाटत असेल तर खाली तुम्ही कॉमेंट्समध्ये शिव्या दिल्या तरी भेटतात. हे ना, तुमचे कॉमेंट्स हे मला ऑक्सिजनचं काम करणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि जर का कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. कारण तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमचा जो रिस्पॉन्स आहे तेच आम्हाला ऊर्जा देणार आणि पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ठीक आहे. मी हा दिलेला शब्द पाडला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आले आणि त्यानुसार मी हे तुमच्या पोलीस भरती होईपर्यंत सगळेचे सगळे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. आजच्या दिवशी थांबतो आणि तुम्हाला आजच्याच रात्री परत माझं जेवण केल्यानंतर लगेच दुसरा व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. थांबतो. थँक्यू सो मच. थँक्यू.